नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील लक्षद्वीप विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा सुरू झाली असून भाजपानंतर आता ठाकरे यांच्या शिवसेनेतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं नाव विधान परिषदेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत होते। तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांनाच करण्याचा आग्रह केला जात होता। मात्र अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिल्याने आता सस्पेन्स संपला आहे। राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 6 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता ठाकरे गटानेही सस्पेन्स संपवला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे विधान परिषदेचे नेते व्हावेत अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची इच्छा होती। यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवडीसाठी आग्रह धरला होता। मात्र आता उद्धव ठाकरे यांनी आपलं वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकल्याने आता ते ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील। अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या सायंकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच अंबादास दानवे यांचा कार्यकाळ निश्चित झाला असता। यानंतर विधान परिषदेतील उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। विधान परिषदेतील 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। 12 मे रोजी सायंकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल। तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे। विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपाच्या वाटेला 6, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळेल। विधान परिषदेवर आमदार निवडीसाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो। महायुती भाजप 131 आमदार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आमदार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी 40 आमदार यांचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचे 9 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात। महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे, त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।